हाय फ्रेंड्स, मी रेश्मा. स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही निघालो आहोत फिरायला वॉटरफॉलला. आम्ही वॉटरफॉलला जात आहोत बदलापूर मुळगाव मार्गे, बोराडपाडा आणि त्यानंतर पुढे वॉटरफॉल. तर हा बघा, बोराडपाड्याच्या पुढे हा गेट आहे. या गेटच्या एक्झॅक्ट बाजूने, समोर नाही जायचं, बाजूने ही जी पायवाट गेली तिकडनं आतमध्ये जायचं. तर हा आम्ही तिकडे आतमध्ये चाललेलो आहोत आणि गाडी वगैरे बाहेरच पार्किंग करायची. त्यानंतर पुढे जायचं. पुढे आता ही पायवाटच तुम्हाला वॉटरफॉलपर्यंत घेऊन जाईल. आम्ही ॲक्च्युली इथे फर्स्ट टाईम आलो होतो, त्यामुळे आम्हाला इथं जायला भरपूर म्हणजे शोधावं लागलं, वॉटरफॉल एक्सप्लोअर करावं लागलं त्याला. पण खूप मजा आली. ॲक्च्युली अशा ठिकाणी आपण कधीतरी जातो आणि आपल्याला माहीत नसतं की एक्झॅक्ट जायचं कुठे. तर बघ, आपल्याला शोधतच जावं लागतं. रस्त्यामध्ये कोणच नव्हतं आणि ही पायवाट आम्हाला वॉटरफॉलकडे घेऊन जात होती. आधी पुढे येताना रोडवर आम्ही 1-2 जणांना विचारलं, तर ते बोलले ह्याच रस्ता आहे, याच रस्त्याने पुढे जा. तर आम्ही याच रस्त्याने पुढे जात होतो. तर इथे निसर्गाचा आनंद घेत, पावसाळ्यामध्ये सगळीकडे कसं ग्रीन होऊन जातं, एकदम छान वाटतं. आणि त्यानंतर त्या अशा ग्रीनरीमधून जो वॉटरफॉल आपल्याला भेटतो तो म्हणजेच खूपच खरंच छान सुख यातच आहे. तर हे बघा, आमचे मॅडम इकडने येत आहेत. तर हा रस्ता आहे जो पुढे चालला आहे आणि याच रस्त्याच्या पुढे हा ओढा लागतो. हा ओढा जर तुम्हाला लागला तर समजून जायचं की तुम्ही वॉटरफॉलच्या खूपच जवळ आलेला आहात. आणि ओढ्याचं पाणी ओढा जरी छोटा असला तरी पाणी खूप फोर्स होता त्याला, त्यामुळे खूप हळूहळू जावं लागतं. आणि मी बघा थोडेसे व्हिडिओज घेते इथे, कारण पाणी खूप छान होतं आणि छोटं पाणी होतं. मला असे छोटे छोटे प्लेस खूप आवडतात, तर त्यामुळे मी थोडा इथे एन्जॉय करत होती फोटोज व्हिडिओ काढून. त्यानंतर ओढ्या क्रॉस केल्यानंतर ही समोरनं वाट जाते. या वाटेने परत वरती चढायचं आहे, पुन्हा वरती चढत जायचं आहे. ॲक्च्युली ही थोडी चढण आहे, थोडं ट्रॅकिंग टाईप वाटते इथे आल्यावरती की आपण ट्रॅकिंगला आलो आहे. तर इथे चढत जायचं आहे आणि वॉटरफॉलचा वे शोधायचा आहे. तर इथे नुसती झाडच आहे, हा थोडा रस्ता आहे. आणि इथे ॲक्च्युली इतके सारे रस्ते फुटतात की आपण कन्फ्यूज होऊन जातो की ॲक्च्युली कोणता रस्ता धरायचा आहे तो. इथे आम्ही हा एकच जो मोठा रस्ता होता तो पकडला आहे आणि इथून आम्ही चाललो आहे. तर इथे बघा, मला छोटू खेकडा भेटला. तो बिचारा चालला होता कुठेतरी. इथे बघा, इथे एक पायवाट गेली. तर कविताला असं वाटलं की इथे पण जाऊ शकतो आपण इथून पण ती तरी जाऊन खालीपर्यंत जाऊन आली, कारण पाण्याचा आवाज इतका येत होता इथपर्यंत की बस. त्यानंतर पुढे जाऊन आम्हाला काही हे जे वॉटरफॉल एन्जॉय करून आलेले लोक भेटले. त्यांना विचारलं अजून किती दूर आहे, तर ते बोलले थोडं पुढंच आहे. पण याआधी आम्हाला एक बाबा भेटले होते, ज्यांना आम्ही विचारलं की बाबा म्हणजे कसं जायचं, तर ते बाबा बोलले माझ्यासोबत चला. पण ते ॲक्च्युली इतके पुढे निघून गेले की त्यांच्या मागे खूप सारे लोक होते आणि आम्हाला त्यांनीच ॲक्च्युली नेलं. एकमेकांच्या मागे गेल्यावरती आम्हाला वॉटरफॉल भेटला. आणि हा पुढे गेल्यावरती असं सपाट रान लागतं छान. आणि आता ह्यांच्या मागे चाललो आहे आणि यांच्या मागेच एक्झॅक्ट खाली उतरायचं आहे. आणि इथे बघा सुंदर वॉटरफॉल भेटलेला आहे. वॉटरफॉल बघून इतकं छान वाटतं ना की बस असं वाटतं यार तू भेटला शेवटी. खूप छान वाटलं वॉटरफॉलला बघून आणि आम्ही तिथे खूप एन्जॉय केलं, खूप मज्जा आली. आणि पाणी बघा किती छान आहे. आणि ॲक्च्युली खूप फोर्स होता या पाण्याला, पण वॉटरफॉलचं पाणी छानच असतं आणि पावसाळ्यामध्येच वॉटरफॉल मिळतात. तर मग हे बघा, हे ते बाबा होते जे आम्हाला रस्त्यात भेटले होते आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की घाबरू नका, चला माझ्या पाठीपाठी. तर मग यांच्या पाठीपाठी हे तुम्हाला भेटतीलच तिथे जर तुम्ही गेले तर. आणि या दोघी बघा कशा एन्जॉय करतात ते वॉटरफॉल आणि खूप छान पाण्यामध्ये त्यांचे एन्जॉय केलं. आणि त्यानंतर आम्ही घरी जायला निघालो. संध्याकाळचे 5:30 वाजले होते. वॉटरफॉल फिरून खूप मजा आली. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की फॉलो, लाईक, शेअर करा, कॉमेंट करा आणि वॉटरफॉलला व्हिजिट करा. बाय.